आज आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला सुपर ट्रेंड आणि त्यानंतरच आपल्याला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज या दोघांचा वापर करून कशा प्रकारे छानसा ट्रेड घ्यायचा आहे आपल्याला ते या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तेव्हा आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आता बघूया आपल्याला नेमकी सुपर टेन मध्ये नेमकी प्रॉब्लेम काय येतो आणि मग आपल्याला त्याचं सोल्युशन कसं आपल्याला निवडायचंय आपल्याला ते या ठिकाणी जाणून घ्यायचंय. तेव्हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघा. होतं काय का कधी कधी आपल्याला सुपर ट्रेन मध्ये पण असे फेक सिग्नल येतात. फेक नाही म्हणता यायचं, पण काय होतंय असे एकदम छोटे छोटे मूव येतात बघा. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघता, इथे जर बघितलं तर ह्या ठिकाणी इथे बघा. आता इथे तुम्हाला हा थोडासा बाय सिग्नल आला, त्यानंतर लगेच त्या ठिकाणी सेल सिग्नल आला. तर हे जे असे छोटे छोटे सिग्नल आपल्याला अवॉइड करायचे आहेत, टाळायचे आहेत, तर त्यासाठी करायचं काय आहे ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा. ओके. आता इथे पहिल्यांदा आपल्याला सुपर टेन तर तुम्हाला माहिती आहे काय कसा काम करतो, ते त्याचा कसा एल लावायचा ते परत एकदा आपण या ठिकाणी एकदा सांगू. पहिल्यांदा ह्या चार्ट वरनं मी सगळं डिलीट करतो बघा. आता हा चार्ट आहे, हा आहे आपल्या गोल्ड टेनचा चार्ट, अर्थात आपल्या सोन्याचा चार्ट आहे आणि हा चार्ट मी तुमच्या समोर लावलाय. मग आता ह्या चार्ट नुसार आपल्याला कसा ट्रेड करायचा आहे, काय करायचं. कारण असं जर चार्ट तुम्ही बघितला तर तसं जे आहे सामान्य माणसाला काय कळणार नाही बाबा नेमकी काय आहे, वर जातोय खाली येतोय कसा ट्रेड घ्यायचा. मग त्याकरता इथे पहिल्यांदा आपल्याला सोन्यामध्ये ट्रेड करायचं असेल तर टाइम फ्रेम तुम्हाला या ठिकाणी 5 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवायची. 5 मिनिट टाइम फ्रेम एक डोक्यात लक्षात ठेवा. 5 मिनिट आपल्याला टाइम फ्रेम. सोन्यामध्ये आपल्याला काय खूप मोठे 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 असे आपण म्हणूया 15 मिनिटाच्या आणि किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये काम करायचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी भरपूर असते. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम त्या ठिकाणी आपल्याला एकदम सफिशियंट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इंडिकेटर नावाचा ऑप्शन येतो, तोही सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी इंडिकेटरच्या ऑप्शनला तुम्ही आलात तर इथे तुम्ही याला इथे आपल्याला घ्यायचं आहे एक सुपर ट्रेंड. आता मी इथं सुपर ट्रेंड सेव्ह केलेला आहे. सुपर ट्रेंड मी या ठिकाणी इथे घेतला आणि त्यानंतर तुम्हाला एक दुसरा इंडिकेटर इथे घ्यायचा आहे. तो इंडिकेटर आहे, त्याचं नाव आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, EMA आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला EMA नाव जर टाकलं तर इथे तुम्हाला इथे येतोय डायरेक्ट क्लिअर कट EMA 9 21 आणि 50 200. हा तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट रेडीमेड आहे. आपण त्या ठिकाणी याला सिलेक्ट करूया, पण तो सिलेक्ट केला तर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करता येत नाहीत बघा. आता इथे तुम्ही गेले तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी चेंजेस करता येत नाही. इथे या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी पूर्णपणे EMA 21 50 डायरेक्ट त्याच्यामध्ये इनबिल्ट दिलेला आहे. आपल्याला आपल्या मनाने घ्यायचे म्हणून आपण या ठिकाणी इथे EMA आपण या ठिकाणी टाकतोय आणि EMA टाकल्यानंतर तुम्हाला खाली बरेचसे EMA येतात. आता EMA या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे EMA 20 50 100 200 हे या ठिकाणी आहेत. ओके. आणि त्यानंतर मग आपल्याला इथे या ठिकाणी EMA 20 50 100 200 तुम्ही आलात. या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये काही ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? या ठिकाणी इथेही काही ऑप्शन तुम्हाला दिसत नाही. कुठल्याही प्रकारे त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचा ऑप्शन दिसत नाही, पण काही हरकत नाही. आपल्याला आपल्याला याच्यामध्ये आलात तुम्हाला पहिल्यांदा इथे बघायचं आहे काय आहे. तर ह्या प्लॉट 1 मध्ये आहे 20, प्लॉट 2 मध्ये आहे 50 आणि प्लॉट 3 मध्ये आहे 100. आपल्याला या ठिकाणी प्लॉट 1 ठेवायचा आहे, प्लॉट 2 ठेवायचा आहे, प्लॉट 3 ठेवायचा आहे. प्लॉट 4 जो आहे, जो आपला EMA 200 आहे, त्याला आपल्याला त्याची काही गरज नाहीये. आणि जरा याच्या ज्या लाइनिंग आहेत तर थोड्याशा आपल्याला त्याच्याला थिकनेस वाढवायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतील ते अशा करायच्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येतील याचा आपण एक कलर जो आहे तो जरा थोडा ब्लॅक घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी आपल्या चार्टवरती आता EMA इथे आलेला आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज इथे या ठिकाणी आपलं आलेलं आहे. ओके. आणि मग आता इथे चार्टवरती आपल्याला या सगळ्या जो आपण सगळे लावलेले जे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सगळी दिसत आहेत बघा. आता EMA याचा आपण 21चा कलर जरा थोडासा आपण ग्रीन करूया किंवा थोडा आकाशी कलर करूया. ठीक आहे. आणि मग आता इथे सेटिंग झाली आपली. आता ह्या ठिकाणी आपल्या समोर हा चार्ट आलाय. आता आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे त्याचे आपले काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला मी सांगतो. ओके. आता इथे तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर मग आपल्याला त्याचे काही नियम सुद्धा आहेत
आणि ते काय आहेत नियम ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी आता सांगतो. ओके, आता इथे आपल्या समोर जे तुम्हाला दिसतंय त्यावरती आपण लावलेला आहे सुपर टेन 10-3चा. आपण सुपर टेन मध्ये काही चेंज केला नाही. आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आपण लावलेला आहे 20, 50 आणि त्यानंतर 100. असं ह्या प्रकारे आपण त्या ठिकाणी मूव्हिंग ॲव्हरेज लावलेलं आहे. आणि मग आता इथे आपल्याला एंट्री कधी घ्यायची आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, आपल्याला एंट्री घ्यायची म्हणजे करायचं काय आहे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला बाय एंट्री घ्यायची आहे तर आता ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आहे 100 EMA ची आहे. म्हणजेच त्या ठिकाणी 5 मिनिटाच्या पाठीमागच्या 100 कॅन्डलचं मूव्हिंग ॲव्हरेज असा त्याचा अर्थ. त्यानंतर ही जी आहे ती 21 ची आहे आणि त्यानंतर ही जी आहे ती 50 ची आहे. बाय जर आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला बघा असा चार्ट असा आहे आणि ह्या तीनही लाईन आपल्याला चार्टच्या खाली पाहिजेत. आणि जर त्यावेळेस सुपर ट्रेंड आपल्याला पॉझिटिव्ह आला तर आपल्याला त्यावेळेस खरेदी करायचं आहे. मग आता इथे बघूया आपल्याला या ठिकाणी फेक सिग्नल कुठे भेटलाय. आता इथे या ठिकाणी तुम्हाला बाय सिग्नल भेटलाय, पण मग इथे काय दिसतंय तुम्हाला, बाय सिग्नल जरी भेटला पण हा चार्ट जो आहे तो तुमच्या ह्या 100 EMA च्या खाली आहे. बाकीच्या या दोनच्या वरती आहे, पण इथे हा 100 EMA च्या खाली चार्ट आहे आणि त्यामुळे हा आपला सिग्नल त्या ठिकाणी व्हॅलिड होत नाही. म्हणजेच अशा प्रकारे आपला एक सिग्नल जो आहे जो फेक सिग्नल म्हणतो आपण तो सिग्नल आपला त्या ठिकाणी आपल्याला टाळला गेला. त्यानंतर थोडं पुढं चाला. आता इथे आल्यानंतर आपल्याला हा जो सेल सिग्नल आलाय तर ठीक आहे, हा सेल सिग्नल आलाय आपल्याला आणि हा सेल सिग्नल आल्यानंतर मग आपण बघतोय का इथे हा ठिकाणी चार्ट जो आहे आपला ह्या तीनही जो चार्ट आहे आपला हा चार्ट आपल्या तीनही ट्रेंड लाईनच्या खाली आहे. तर ठीक आहे, इथे या ठिकाणी खाली आहे. मग हा ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. हा ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये किती प्रॉफिट मिळाला किती भेटू शकतो बघा. इथे तुम्ही बघताय का ह्या ठिकाणी आपण हा चार्ट आपला खाली आला आणि त्यानंतर जर त्याचा तुम्ही लो जर बघितला असेल तर हा लो जवळजवळ अराउंड 700 पॉईंट म्हणजे 700 रुपयाच्या आसपासची म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लोअर साईडला बघायला भेटली. मग आता इथे आपल्याला यातून बाहेर कधी पडायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी जो आपण एखादा शॉर्ट ट्रेड जर घेतला, शॉर्ट ट्रेड घेतल्यानंतर जर आपला चार्ट आहे तो चार्ट जर आपल्या या 100च्या वरती आला तर आपल्याला त्याच्या म्हणजे जर तुम्हाला सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह आलाय आणि जर समजा तुमचा सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह नाहीये, तुमचा सुपर ट्रेंड तुमचा निगेटिव्ह आहे, पण चार्ट आहे तो जर समजा ह्या 100 EMA च्या वरती जर आला तर बाहेर पडायचं आहे. आणि जर सुपर ट्रेंड जर तुमचा ऍक्टिव्हेट झाला तर मग काय हरकत नाही, मग त्या ठिकाणी तुम्हाला मग आपल्याला त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडायचंय. तर इथं तुम्ही या ठिकाणी बाहेर पडले. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता का सुपर ट्रेंड परत आपल्याला पॉझिटिव्ह आला, पण सुपर ट्रेंड इथे पॉझिटिव्ह झाला पण या 100 EMA च्या वरती आलेला नाहीये. मग तुम्हाला अशा वेळेस जरा थोडी वाट बघायची बघा. ह्या ठिकाणी हा सगळ्या तीनही लाईनच्या वरती चार्ट आला. मग तुम्हाला इथे या ठिकाणी बाय एंट्री प्लॅन करायची आहे. तर बाय एंट्री तुम्ही इथे जी बाय एंट्री आहे इथं प्लॅन केली आणि इथं प्लॅन केल्यानंतर तुम्हाला जर अराउंड जर टॉप बघितला तर 900 रुपयाची मुवमेंट तुम्हाला त्या ठिकाणी इथेही बघायला भेटली. तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फेक सिग्नल ओळखायचे आहेत आणि मगच तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता इथे काय दिसतंय ते बघा. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता इथे आपल्याला आलेला आहे सेल सिग्नल इथे आला, पण हा चार्ट पूर्णपणे आपला याच्या वरती आहे या ट्रेंड लाईनच्या. म्हणजेच आपल्याला हा जो सेल सिग्नल आहे तो सेल सिग्नल आपल्यासाठी व्हॅलिड नाहीये. आपल्यासाठी व्हॅलिड कुठून झालाय, ह्या लेवल पासून जर याच्या खाली चार्ट आलाय आणि सुपर ट्रेंड निगेटिव्ह आहे तर म्हणजे आपल्याला डबल कन्फर्मेशन झाले. आपला चार्ट आहे या सगळ्या ट्रेंड लाईनच्या खाली आहे. सेल करायचं असेल तर आपल्याला आपण ज्या वेळेस त्याला सेल करतो त्यावेळेस आपला चार्ट हा आपल्या तीनही ट्रेंड लाईनच्या खाली पाहिजे आणि त्यानंतर आपला जो काही एसएल असेल तो सुपर ट्रेंडचा स्टॉप लॉस असतो किंवा आपला त्या ठिकाणी 100 EMA ची जी ट्रेंड लाईन आहे समजा ही ब्लॅक कलरची तर तो आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस आहे. मग आता इथे तुम्ही बघू शकता
इथे किती मोठा ट्रेड आपल्याला या ठिकाणी भेटला, आपण याचा या ठिकाणी जरा विचार करू. आपला हा जो सेल ट्रेड आहे इथे या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाला आणि त्यानंतर आपला सुपर 10 पॉझिटिव्ह इथे झाला. इथेही तुम्हाला या ठिकाणी 900 रुपयाची मुवमेंट बघायला भेटली. 16 तासामध्ये 900 रुपयाची मुवमेंट तुम्हाला इथे बघायला भेटली. तर थोडं पुढे आपण जाऊ. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एक आपला जो परत एक ट्रेड बघा. आता इथे तुमचा हा एक जो ट्रेड होता बघा, हा एक ट्रेड तुमचा जो तुम्हाला आपण असं म्हणूया एक असा शॉर्ट टर्म साठी तुम्हाला एक सिग्नल भेटला होता. तो सिग्नल इथे मिस झालाय बघा. इथे बाय सिग्नल भेटला, पण काय आपला नियम आहे, 100 EMA वरती हा गेला नाही, त्यामुळे आपल्याला तो ट्रेड आपल्यासाठी व्हॅलिड नाहीये. म्हणून हा आपल्या ट्रेडला एंट्री. आपला जो आपला शॉर्टचा जो स्टॉप लॉस होता तोही वाजला नाहीये. जर आपण त्या ठिकाणी आपला याच्या 100 EMA ट्रेंड लाईनचा जर स्टॉप लॉस पकडला तर तोही वाजला नाहीये, आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडमधून बाहेर पडायचं नाही. जरी तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडले शॉर्ट ट्रेडमधलं, तर नवीन ट्रेड तुम्हाला कधी घ्यायचा आहे, परत नवीन तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नल मिळेपर्यंत. आता ह्या ठिकाणी सुपर ट्रेंड आपला पॉझिटिव्ह चालू झालाय बघा. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे या ठिकाणी सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह चालू झाला इथे ह्या लेवल पासून. पण आपल्याला ह्या ठिकाणी 100 EMA जो आहे तो जर क्रॉस झाला तरच आपल्याला ट्रेड घ्यायचा. मग तो तुमचा क्रॉस कुठे झाला 100 EMA बघा. 100 EMA इथे या ठिकाणी क्रॉस झाला आणि सगळ्या चार्ट आहे तो सगळ्या ट्रेंड लाईनच्या वरती आला, आणि तिथून जर तुम्ही मुवमेंट बघितली तर ती मुवमेंट तुम्हाला भेटली किती रुपयाची मुवमेंट, अराउंड तुम्ही बघू शकता. ही मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली अराउंड जवळजवळ साधारणतः 2000 रुपयाची मुवमेंट आपल्याला इथे बघायला भेटली बघा. इथून इथपर्यंत हा टॉप बघितला तर जवळजवळ 1800 रुपयाची टोटल मुवमेंट 8 तासामध्ये 1800 रुपयाची मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटली तुम्हाला. कशामध्ये? सोन्यामध्ये. 1200 इथे यासाठी तुम्हाला फक्त 12,000 मार्जिन लागते. हे गोल्ड 10 चा जो फ्युचर आहे इथे त्यासाठी तुम्हाला फक्त मार्जिन लागतंय किती? 12,000 रुपये. आणि 12,000 रुपयाच्या मार्जिन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी किती पैसे कमवू शकतात, किती कमवले तिथं जवळजवळ त्या ठिकाणी बघा 1800 रुपये. 12,000 मध्ये 1800 म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 15-16% रिटर्न त्या ठिकाणी झाले. तर एवढे तुम्ही ह्या ठिकाणी कमवू शकता. ओके. आणि तेव्हा इथे काय झालं का आपल्याला बऱ्याच जणांना म्हणजे मलाच शंका होती किंवा फेक सिग्नल जर आला तर मग त्या ठिकाणी आपल्याला तो फेक ट्रेड कसा टाळायचा आहे, आता हे मी तुम्हाला सांगणार होतो. आता यावरती जर तुम्हाला एखाद्याला असं वाटलं की मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घ्यायचा आहे, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता. पण मग तुम्हाला त्या ठिकाणी सुपर 10 मध्ये फक्त 10-3च्या ऐवजी थोडासा चेंज करायचा आहे. आणि तो जो सुपर 10 तुमचा आहे तो सुपर 10 तुम्हाला या ठिकाणी 10 आणि 2 करायचा आहे. म्हणजे काय होते, तुमची टाइम फ्रेम मोठी आहे, मग तुम्हाला ATR म्हणजेच आपण जो आपला SL आहे तो खूप मोठा होणार. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला जर कालचा दिवस जर बघितला तर कालच्या दिवसभरामध्ये सुद्धा इथे तुम्हाला जो ट्रेड मिळाला आहे तो ट्रेड बघा. इथे या ठिकाणी आपलं जो क्रॉसओव्हर झालेला आहे 3 इंच इथं झालं 1,22,939 ला. आणि टॉप जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी जो 1400 रुपयाची मुवमेंट टॉप पर्यंत बघायला भेटली. आणि एक जो आपला सेल सिग्नल होता तो सेल सिग्नल आपण मार्केट सकाळी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर तो ऍक्टिव्ह होता. पण मग आता तरी तो तुमचा जर ऍक्टिव्ह असेल आणि एखाद्याने SL जर मेंटेन करून त्या ठिकाणी समजा एंट्री जर घेतली असेल तर एंट्री सकाळी तुमची इथे झाली, आणि इथून जर बघितलं तर त्याचा लो जवळजवळ तुम्हाला अराउंड होता 700-800 रुपयाचा लो होता. आणि म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर तुमचे SL हे आहेत ते जरा थोडेसे मोठे होतील, पण तुम्हाला त्या ठिकाणी चांगला ट्रेड तुम्हाला यामध्ये भेटू शकतो. आणि पण आपण याच्यासाठी म्हणजे जो आपला गोल्ड फ्युचर आहे त्यासाठी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम योग्य नाही, 5 मिनिटाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी असं वाटलं का मला एखाद्या याच्या स्टॉक मध्ये मला काम करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्यासाठी स्टॉक साठी सुद्धा याचा वापर करता येऊ शकतो. इथे बघा, आता समजा आपण इथे आलोय आणि इथे आपण एक घेऊया स्टॉक आपला, समजा पेटीएमचा एक स्टॉक आपण घेतला. पेटीएम PAYTM म्हणजेच अर्थात 197 कम्युनिकेशन. आता पेटीएमचा चार्ट जर तुम्ही बघितला आणि पेटीएमच्या चार्ट वरती जर 15 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही जर लावली तर इथे आपल्याला हे एकदम छान वर्किंग करते. इथे तुम्ही बघू शकता काय दिसते तुम्हाला. इथे तुम्हाला जो सिग्नल भेटलाय पेटीएम मध्ये सेल मध्ये सिग्नल इथे भेटला.
तुमचा सुपर ट्रेंड इथे निगेटिव्ह झाला पण सिग्नल इथे मिळाला आपल्याला. जर आपण असं विचार केला 100 EMA च्या खाली जर आपण समजा गेलो तर, आणि तिथून इथपर्यंत आपण बघतोय अजूनही यामध्ये आपल्याला निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे. आणि ती मुवमेंट जर तुम्ही कॅप्चर जर केली तर बघा, ह्या लेवल पासून तुम्हाला आजपर्यंत जवळजवळ 55 रुपयाचा 5% त्यात फॉल बघायला भेटलाय 3 दिवसामध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. तसंच तुम्हाला या ठिकाणी बघा, इथे जो एक 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एक फेक बाय सिग्नल आला होता, तो तुम्हाला या ठिकाणी त्यातून बाहेर पडता आलं. आणि मग आता इथे या ठिकाणी आपल्याला जवळजवळ सेल बाय असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी खूप असे सिग्नल येतात. पण बघा, इथे हा एक आपला याचा बायचा सिग्नल आलाय. बाय सिग्नल मध्ये आपण या ठिकाणी बघितलं असेल तर चार्ट तुमचा इथून इथपर्यंत आला आणि त्यानंतर इथं तुमचा हा सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला. इथेही तुम्हाला जो 23 तासामध्ये 17 रुपयाची मुवमेंट पेटीएम मध्ये बघायला भेटली. तर या अशा प्रकारे तुम्ही सुपर ट्रेंडचा वापर करू शकता. जर समजा तुम्हाला थोडासा मोठ्या पिरियडसाठी जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर मोठ्या पिरियडसाठी तुम्ही त्या ठिकाणी जर थोडा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरा. एखाद्याला असं वाटलं नाही मला एका तासाचा टाइम फ्रेम वापरायचा आहे, तर तुमचे त्या ठिकाणी जे काही स्टॉप लॉसेस आहेत ते तुमचे मोठे येणार, मोठे मोठे तुमचे त्या ठिकाणी येणार स्टॉप लॉस. पण एका तासासाठी तुम्हाला जो सुपर ट्रेंड आहे तो सुपर ट्रेंडचा करावा लागेल थोडासा विचार, आणि सुपर ट्रेंड तुम्हाला ठेवावा लागेल 10-3. एका तासासाठी तुम्हाला 10-3चा सुपर ट्रेंड ठेवावा लागेल. म्हणजेच जरा थोडंसं तुम्ही पाठीमागे बघायचं, चेक करायचं बाबा, मी जर समजा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये सुपर ट्रेंड मी जर हा लावला तर तो लावला तर इथं तुम्ही त्याचा विचार करू शकता. आणि जर तासाभराच्या टाइम फ्रेम वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये मोठे मोठे ट्रेड भेटतात. आता इथे तुम्ही बघूया, आता तुम्हाला इथे मी दाखवतो ऑक्टोबर महिन्यामध्ये जर पेटीएमचा तुम्ही ट्रेड जर बघितला तर बघा, ह्या ठिकाणी तुमचा जो सुपर ट्रेंड आहे निवळ सुपर ट्रेंड वरती जर ट्रेड घेतला तर सुपर ट्रेंड इथे पॉझिटिव्ह झाला आणि त्यानंतर सुपर ट्रेंड तुमचा इथे या ठिकाणी निगेटिव्ह झाला. जवळजवळ किती, जवळजवळ एक म्हणजे किती 27 दिवसामध्ये 15%ची मुवमेंट, म्हणजे महिन्याभरामध्ये 15%ची मुवमेंट निवळ पेटीएमने दिली. 15% मुवमेंट म्हणजे थोडी नाही, महिन्याभरात 15% रिटर्न खूप झाले. तेच जर समजा तुम्ही जर त्याला आपल्या एमटीएफ मध्ये जर घेतला असेल किंवा मार्जिन मध्ये घेतला असेल किंवा फ्युचर घेतला असेल तर ते तुमचे जवळजवळ 90% रिटर्न होतं, 100% रिटर्न होतात. फ्युचर जर म्हटलं तर फ्युचरमध्ये तुम्हाला 9-10 पट लिमिट भेटतं आणि त्याचा जर विचार केला तर मग ते जवळजवळ तुमचे 100% रिटर्न होतात. तेव्हा तुम्ही याचाही वापर करू शकता. ओके. जर तुम्हाला स्विंग ट्रेड करायचे, मोठ्या टाइम फ्रेमचे ट्रेड करायचे आहे तर तासाभराचाही चार्ट तुम्ही लावून बघू शकता. तुम्ही पाठीमागचा काय काय इतिहास आहे ते या ठिकाणी जाणून घेऊ शकता. पण आपल्याला याच्यामध्ये सुपर ट्रेंड मध्ये सुद्धा ट्रेड घेताना बघा, आता इथे तुम्ही बघू शकता, इथे एक हा एका तासाच्या टाइम फ्रेम वरती सुद्धा एक आपल्याला या ठिकाणी फेक सिग्नल आलाय बघा. इथे तुम्ही बघू शकता हा एक फेक सिग्नल आलाय. हा जो फेक सिग्नल आहे तो फेक सिग्नल आपल्याला याच्यामुळे कळाला, आपला ईएमए जो आहे, आपला ईएमए जो क्रॉस आपण वापरतोय त्या ईएमए क्रॉस आपल्या जो आपण त्याला वापरतोय त्यामुळे आपल्याला हा फेक सिग्नल इथे लक्षात आला. बघा इथे आपण बघतोय चार्ट आपला 100 EMA च्या वरती आहे पण तरी आपल्याला या ठिकाणी शॉर्ट सिग्नल आलाय. तर असा सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये. ओके. आता म्हणजे तुमच्या क्लिअर कट झाली गोष्ट. बघा, जर तुमचा चार्ट ह्या 1, 2, 3 ट्रेंड लाईनच्या वरती असेल, सुपर ट्रेंडही पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी बाय करायचं आहे. आणि त्यानंतर आता सेल मध्ये दाखवतो इथे काय आहे सेल सिग्नल मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेल सिग्नल आहे. इथे हा चार्ट तुमच्या 3 लाईनच्या खाली आहे चार्ट आणि त्यानंतर सुपर ट्रेंड निगेटिव्ह आहे. अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सेल सिग्नल घ्यायचा आहे. पण जर असं असलं का म्हणजे चार्ट ह्या 3 लाईनच्या वरती आहे आणि तुम्हाला सुपर ट्रेंड निगेटिव्ह आलाय तर त्या ठिकाणी तो ट्रेड घ्यायचा नाहीये जोपर्यंत चार्ट आपला ह्या एमएच्या खाली जात नाही तोपर्यंत. ओके. सुपर ट्रेंडचा वापर आपण त्यासाठी करतोय, सुपर ट्रेंडचा वापर आपण आपला डबल कन्फर्मेशन विथ आपल्याला स्टॉप लॉस आहे आणि त्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. ओके. तेव्हा आता एकंदरीतच हा सांगितलेला सगळा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि अर्थातच हा सगळा आपला व्हिडिओ आपला एज्युकेशनल होता. आणि या व्हिडिओत मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि तेव्हा इथे आपण थांबूया आणि आता परत भेटूया आपण नवीन विषयासह.